कुठेतरी ही लाईफस्टाईल लक्षात घेता, हे कष्ट बघता, कुठेतरी मराठी तरुण व्यवसायाकडे पाठ फिरवतोय का? अ, मराठी व्यावसायिक कमी दिसतात हे मला मान्य आहे. माझं थोडंसं वेगळं मत आहे त्याच्याबद्दल. ओके, की व्यावसायिक म्हणजे तुम्ही केवळ स्वतःचा वेगळा काहीतरी बिझनेसच करायला पाहिजे असं माझं स्वतःचं मत नाही. ओके, तुम्ही जर उच्च विद्या विभूषित असाल तर एखाद्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जर तुम्ही व्हीपी असाल, जर तुम्ही डायरेक्टर असाल तर तरी सुद्धा काही हरकत नाही. ओके, पण मग त्याच्याकरता लागणारी काय गोष्ट आहे? तुम्ही चांगलं शिक्षण घ्यायला पाहिजे, तुम्ही एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे, मे बी तुम्हाला तुमच्या गावापासून लांब जायला पाहिजे. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर तिथे कम्फर्ट झोन सोडायला कम्फर्ट झोन, अगदी बरोबर तुम्ही बोलला, की मला जर माझ्या कम्फर्ट झोनची सवय झाली तर मी जवळजवळ संपलोच असं म्हणायला पाहिजे. सो हा म्हणजे इथे कुठेतरी मराठी तरुण कमी पडतो असं मला वाटतं. डायरेक्टली असं म्हणजे कदाचित थोडासा अन्याय होऊ शकतो असं बोलताना सुद्धा. ही गोष्ट बाकीच्या मराठी तरुणांना जेवढी ऍप्लिकेबल आहे थोडीफार प्रमाणात ती आम्हाला पण ऍप्लिकेबल आहेच. ओके, सो हे मी सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे की अरे मी आज माझ्या समजा काय 35 आउटलेट्स आहेत माझी, तर मग माझी 35 आहेत, मग माझी आज 100 का नाहीत? मग माझी आज 150 का नाहीत? मग सो ॲज अ सेट की जी गोष्ट मी त्यांना बोलतोय तर ती थोडीफार मला पण ऍप्लिकेबल आहे. कुठेतरी मराठी माणूस कम्प्लेसेंट आहे का, की चाललंय बरं चाललंय? एक सांगतो तुम्हाला, चांगल्या मार्गाने भरपूर पैसे मिळवणं ही वाईट गोष्ट नाहीये, ही चांगली गोष्ट आहे. पण दुर्दैवाने आपण तसं मानत नाही. म्हणजे बऱ्याचदा मराठी हिंदी मूवीमध्ये असं दाखवलं जातं की एखादा खूप पैसेवाला मनुष्य आहे तर त्याला काहीतरी वाईट सवयी आहेत, मग तो कार घेऊन ठोकतोय कुठेतरी वगैरे, असंच बरेचदा दाखवलं जातं. किंवा इन जनरल म्हणजे अगदी आपले पॉलिटिशियन वगैरे जरी म्हणलात किंवा कोणी, की जे मोठे बिझनेसमन आहेत तर त्यांना सरसकट लोक शिव्या घालताना दिसतात. किंवा सगळीकडे प्रोजेक्ट पण असंच केलं जातं की अरे हे बिझनेसमॅन लोक म्हणजे वाईट. असं काय नाहीये. शेवटी त्याच्यामुळे इंडस्ट्री ते क्रिएट करतात, त्याच्यामुळे जॉब्स क्रिएट होतात, रोजगार निर्मिती होते. आज जिकडे जिकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये असू दे किंवा बरेचदा लोक देताना गुजरातचं उदाहरण देतात की तिथे उद्योगधंद्याला त्यांनी पूरक वातावरण त्यांनी ठेवलेलं आहे, म्हणूनच तिथे उद्योगधंदे शिफ्ट झाले काही प्रमाणात. तसं आता आपल्या इथे होतंय, नाही असं नाही माझं म्हणणं. पण आधी मुळामध्ये काय आहे की चांगलं शिक्षण घेऊन किंवा चांगला उद्योगधंदा करून खूप भरपूर पैसे मिळवणं ही वाईट गोष्ट नाहीये, ही चांगली गोष्ट आहे. आणि ही गोष्ट खरं म्हणजे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती खरं सांगायचं झालं तर आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी सुद्धा केवळ दादागिरीचा नारा न देता, बरोबर आहे, केवळ दादागिरीचा नारा न देता की मराठी तरुणांना तुम्ही जास्त चांगलं शिक्षण घ्या, उद्योगधंदा जमला तर नक्कीच करा, अगदी तो तुम्हाला जमणार नसेल तर चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या हुद्द्याचे तुम्ही जॉब्स घ्या. दॅट शुड बी द मोटो. म्हणजे नुसतंच काय आपल्याकडे सोपं आहे म्हणजे महाराजांचं नाव घ्यायचं आणि मग महाराजांचं नाव तुम्ही जरूर घ्या, तुम्ही त्याच्यातले किती गुण तुम्ही स्वतः आत्मसात करतायत ते सांगा. सो आय थिंक कुठेतरी श्रीमंत होणं ही चांगली गोष्ट आहे, चांगल्या मार्गाने आपण म्हणू त्याला, चांगल्या मार्गाने श्रीमंत होणं ही चांगली गोष्ट आहे. आणि ती जी चांगल्या मार्गाने लोक श्रीमंत झाली आहेत त्यांना सुद्धा अधूनमधून तुम्ही रोल मॉडेल म्हणून तुम्ही प्रोजेक्ट करू शकता. हे पण गोष्ट व्हायला पाहिजे.